उशी दे ग ती. ए ना मी हाय ग बाई इथं त्या काय पण काय ना मी काय बॅस हाय ग कायला तू ना मी गावाला आलो काय माहिती अंगाची निसती काय लिव्हायला लागली बाय काय गरम होत मी म्हणलं होतं का तुम्हाला माया गावी या म्हणून माया माहेरी या म्हणून. मी आपल्या बाया चेतीला म्हणलं होतं चल माया माहेरी. तुम्ही काय आल्या मग हा? जरा सुना ना माहेरी चांगलं मजा करू द्यावी मौज करू द्यावी लगेच आल्या शेपूट हलवीत ए, तू काय का दाताडी चकती इचकी कुठली आई कसं कसा बोलती मी काय शेपूट आहे तुमच्या मागणं यायला. तिथं काय मी एकटी बसणार होते भूतासारखी. खाय प्यायचे किती वांदे झाले असते माझे. बॅ इथं तरी कुठं पंच पकवान मिळत आहेत मला. तू इथे मामी आमच्याकडे आल्यावर भासा भासा थोबाड आवाजूनच असतंय तिचं. इथं साधा चाय पण विचारत नाही कुणी मला. कसं बोलताय आई? मी दिला ना तुम्हाला चहा बनवून एवढा काय चांगला चाय गोड. दिलाय नका ना माझ्या हाताना तिच्या हाताचा पिडपार 140 वर असतोय. वाढताना आखूड होतोय हात तिचा. आई कसं बोलत आहो माझ्या घरच्यांविषयी नका ना त्यांच्या मागून बोंबा बोंब करू. नाही तर काय आई इथे एवढा छान निसर्ग आहे. नाही तर काय. आनंद घ्या ना आई जरा. कायचा निसर्ग आहे हवे साधा आस्की जन पण नाही आहे. नाही तर काय काय नाही श्वास घ्यायला पण त्रास होतोय. काय नाही ऑस्किजन ऑस्किजन गेला जागा आहे का तिथं फुफ्फुसामध्ये बया अर्धा बोकड आणि 4-4 भाकऱ्या चांगल्या कुस्कर खाल्ल्यात ना म्हातारीनं. हा? 4-4 वेळा रस्ता वरपलाय चांगला. हा बघा बोकड म्हणतोय बाहेर काढा बाहेर काढा. गप्ती का ना बे? काय गप्ती का म्हणे उगा माझ्या घरच्यांना नाव नाही ठेवायची सांगून ठेवते. देवळात गेलेत म्हणून त्यांच्या मागणं त्यांना बोलताय व्हय तुम्ही. हो, तोंडावर मारता ते मारता टोमने. तोंडावर पण बोलीन मी नाही घाबरत कोणाला. हा. आणि कोंबू कोंबू खायला तो आणि नीट वाढलं तर पाहिजे. मग काय केलं होतं बोकड पचपचित पाणी नुसता रस्ता होता होय तो. आई 4-4 वाट्या घोरपल्या एक हाडूक लागना दाढ खाली. बया काय बोलत आई. बोकुड केला होता बोकडाचं कौतिक सांगती. सोयाबीनच्या फोड्या टाकल्या होत्या त्याच्यात. अयो मोठी कौतिक सांगितलं. काय जिभेला हाडो आई काय बोलत मला हाड हा? दुसऱ्यांदा मागितलं तुझ्या आईकडं पार किडनी मागितलं सारखं थोबाड करते तू काय. सांगितली मला कौतिक आय ग. बया एवढा लाडानं विकत आणला चांगला बोकुड आणि तुम्हाला कसं व्हाईत काय तोंडाला येत उचलली जीभ लावली टाळ्याला. हा नका बोलू मी तुम्हाला आता इथून पुढे नाही बोलवणार माझ्या माहेरी. मी नाही येणार आहे मला काय मोठं कौतिक सांग. रडू नका ना रडू नका आई ना. हळू आई. नका ना बोलू मग आई मी येईन. ताईकडे बघ रडू कसं बोलतात ग नका ना लक्ष सुखानं देऊ. आलोय इथं. मी येईन ना तुमच्या गावी. मला तुमचं गाव खूप आवडलंय. मी माझ्या आईला पण घेऊन येईन. चालतंय आईला घेऊन ये. हिला तर जिथं जाईल तिथं आईलाच घेऊन जायचं असतं. आईच्या आधी गचकलीस तर यमाच्या रेड्यावर तिला घेऊन जा. माझ्या आईला कसं बोलताय? चित रडू नको आबाडात ती शब्द बाहेर पडू दे. आता अख्खा बोकड कोंबी आबाडात. काय बोलायला काय तुम्ही गप, गप. गप, गप. वड वड नाक वड. बोकडाच्या नडग्याच टाकते नाकात तुझ्या. आई मी येतो डोळ्यात बाहेर मग बघ निसर्ग कसा दुर्बिणीत न दिसतो तो बघ. बाया. अगं गप नाचे ते गप 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 बस लवूस खायचं का हा? ऊस खाती का? ये. मी यम हाय यम. कोणाच्यात हाय का मला बोलायचा दम. अय म्हातारे चाल तुला घेऊन जायला आलोय. अगं खरं 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 यम तू आला का ग. अरे लय जगलीस आहेस तू. तुला आता घेऊनच जातो. अगा मामा काय करता तुम्ही हा एवढं कोणी घाबरतोय हा काय करता ते चक्कर येऊन पडले ना मा पार्सल. सॉरी मामा म्हणाला का तुम्ही आता? अगं मामाच आहेत ते खरं यमदूत नाही आहेत. हे आहेत ना आमच्या गावातले अरुण मामा आहेत.
ते आहेत ना बहुरूपी आहेत माहिती काय करतात, गावागावात जातात, घरोघरी जातात आणि त्यांची कला सादर करीतात. माग त्यांनी एकदा इन्स्पेक्टर केलता, एकदा डॉक्टर केलता, कलेक्टर केलता, मग आज बघ कसे यम बनून आलेत. बया मामा मला चांगलं आठवतंय लहानपणी नाही का तुम्ही एकदा चिटकीन केली होती, चिटकीन अशी मोठ्या नाकाची बया, केवढं घाबरवलं होतं मला. अगं माय तुला सगळं अजून लक्षात आहे. मय. वा 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 अगं नमी नमी हे पार्सल कोण आहे? ये पार्सल सासू आहे माई. सासू हा. अयो पाणी मारा पाणी मारा. अरे मी त्यांना सांगतो मी यम नाही म्हणून. माफ करा. थांब थांब चेते थांब 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 ऐका ना मामा, ऐका ना ऐका ना काय झालं? ऐका ना यमला दम लागलाय. यमला दम लागलाय. मी काय म्हणते मामा, ऐका माझं. आता गंमत केलीच आहे तर अजून थोडा वेळ अन्न घे ना. ऐका ना, अजून 15-20 मिनिटं आपण ना आईना चांगलं घाबरवू. लय जाच करीत येऊ माझा. जाच करीत. मगर जा मा आईला नको नको देव बोलीत. पाणी मारते उठो. ऍक्टिंग चालू करतोय, आहे. असं वाटलं बाय खरोखरच यम आलाय. आता बघस तू. आम्ही तुमच्या साथीला आहे. हाण हाण पाणी. पाणी मार पाणी मार. आई 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 उठ आई आई तुम्हाला दिसतोय का ग? आई आई ते यम म्हणतायत का मी तुझ्या सासूला न्यायला आलोय म्हणून. मला नाही यायचं यम तुझा. अरे असं म्हणून चालतंय का? यम तुझा मला नाही वेळ भरली तर मी घेऊन जाणारच आहे. चाल म्हातारे चाल. नाही मला नाही मरायचं यम तुझा, पाया पडते मला नाही मरायचं, अजून मला लय जगायचंय. अरे काय जगती तू जगून नाही तुला जगायची किती तारीख राहिली तुला घेऊन जायला मी आलेलो आहे. मला नाही मरायचं, मला नाही रेड्यावर जायचं. अरे येळ भरल्यावर सगळ्यांना मला घेऊन जावं लागतं. आजची तुझी तारीख आहे. हे बघ नमाजची सासू हे बघ. दाखवा बा. अरे काय मी बांधले होय तुला दाखवायला. चाल तू म्हणजे चाल म्हणतो ना. चाल ऐका ना ये, चाल. चालले तुम्ही म्हणजे काय काय मला नाही मरायचंय. लवकर चला तेल गरम करून ठेवलंय तिकडे मी. हा तेल कशाला? कशाला म्हणजे हिला तळायला. मला नाही तळून मरायचं. माफी द्या. आईनं तळणार आहात तुम्ही? हा बापरे, मग एवढी मोठी कढई लागेल. अगं एवढ्यानं काय होतंय एवढं कडे घ्या लागल. बापरे. हा मग ऐका ना काय अजून काय काय सेटअप लावलाय हो तिथं वरती. काय सेटअप लावलाय. हा. लय भारी सेटअप लावलाय वरती. काय? दोरखंड असा मजबूत बांधलाय. बापरे, दोरखंड कशाला? अरे हिला उलट लटकवायला. आणि मग देवा देवा उलट कुठं लटकवणार. नाही 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 आता तो दोरखंड आहे ना, हा. तो मजबूत बांधा बरं का. मजबूतच आहे. नाहीतर काय आईंच्या वजनाने दोरखंड खाली यायचा आणि आई अख्खा नरक पाताळात घेऊन जायच्या बाया. अगं बघा किती बघा आणि मग एवढं बोलते मग मला भेवर. अरे हे काय केलं तुम्ही माझ्या समोर आणखीन एक पाप केलं. ह्याची बी नोंद आहे ह्याच्यामध्ये ह्या डायरेक्ट. नाही माफी माफी द्या पाप कुठे. एवढंच नाही, मग मला सारखं बुटकं बदक म्हणून चिडवत असतात मला. आणि माझ्या आईला ना सारखं वेगवेगळ्या प्राण्यांच्या नावाने बोलतात भैया. तुझ्या आई हायच नाव ठेवण्यासारखी.